मी अरुण घोडके. शिवचिंतन. गडकिल्ले बांधताना मोठ्या प्रमाणात दगड लागे. सिंधुदुर्गच्या बांधकामाच्या वेळी फोंडा घाटातून दगड पाठवण्यात आले होते. दरवाजे, तट, बुरुज बांधताना चुना, शिसे याचा वापर करण्यात येत असे. तटाचा पाया भक्कम करण्यासाठी शिशाचा रस ओतीत असत. सर्वच गड बांधताना शिशेच्या रसाचा उपयोग केला जात असे नाही. चुनासुद्धा सर्रास वापरत असत. आज देखील अनेक दुर्गावर तट, बुरुज, दरवाजे उत्तम अवस्थेत आढळतात. यावरून बांधकाम देखील भक्कम करण्यात येत असे. पुरंदर माचीवरती जिथे मोरारबाजींचा पुतळा बसवण्यात आला आहे, त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीत 2 दगड घट्ट बसवण्यासाठी चुनाबरोबरच लोखंड पट्टीचा वापर करण्यात आला आहे. पद्मदुर्गाच्या बांधकामाच्या वेळेला वापरलेल्या चुन्याचा दर्जा इतका उत्तम होता की गेल्या 350 वर्षात सतत सागराच्या लाटा आपटल्यामुळे तेथील दगड झिजले, परंतु 2 दगडामध्ये वापरलेला चुना मात्र आजही तसाच शाबूत राहिला आहे. सिंधुदुर्गाच्या बांधकामाच्या वेळी घाटावरून चुनखडी पाठवल्याचा उल्लेख अस्सल कागदपत्रामध्ये आढळून येतो. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.